आमचे समालोचक मित्र सुद्धा आदेश आहेत आणि बॅटर आपण बघतोय आदेश. अशोक पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढील बॉल. हो, यावेळी तेसरा चेंडू तिथे यष्टीरक्षक मिस, पॉइंटचा खेळाडू सुद्धा मिस. चेंडू चाललाय दन दन करत सीमा रेषा पार. पंताचा सिग्नल येतो लेग बाय चौकार. नक्कीच पहिले दोन चेंडू दोन चौकार बॅक टू बॅक. अशोक वरती हल्ला हेबुल्ला आदेशाच्या चांगली सुरुवात. पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेस्टर्नच्या मागे निघून जातोय. एक धाव ही कंप्लीट केली जात आहे. बॅटची एज होती मला वाटतं. यष्टीरक्षक बीट झाले तिथे. एक धाव पूर्ण गेली. धाव संख्या धावून पोहोचलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झालाय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धाबा आहेत. आई जीवदानी दहिसर संघाच्या 9. पुन्हा एकदा अशोक यावेळी उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस. स्विंग अँड मिस. कमबॅक करतोय अशोक नावाचा गोलंदाज. आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिलाय तर 5 चेंडू फेकून झाल्यात या पॉवर प्लेच्या षटकातील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हानामानी होणं गरजेचं होतं. पहिल्या 2 चेंडूवरती तसं घडलं होतं. हो, पुन्हा एकदा पहिले 2 चेंडू फलंदाजाचे, त्यानंतर 4 चेंडूवरती कमबॅक केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना दहिसर संघाच्या 9. ऐकू एक सुमधुर गीत आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा, इथे टायमर लावलं गेलंय. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं हे बंधन आहे. राकेश ठाकरे मालजीपाडा या सरपंच साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर ओ बॅटची एज आणि विकेट किपरने टिपलाय झेल. पहिला धक्का दहिसर संघाला. न्यू बॅटर हितेश. लोअर फुलटच चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक केलं जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना परतावा लागेल हितेश याला.
मिलन झालं नाहीये आणि धावचीच्या स्वरूपाने हितेशला परतावा लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय हितेश कांबडी. यावेळी चांगला स्ट्रोक, चेंडू येतोय लॉंग ऑफला, फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलाय 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. षटक मार्गास आहे दुसरं. गोलंदाज आपण बघतोय अभय. अभय याने कमबॅक, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळी मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता झालंय. आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. दहिसर संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. 11 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. बेबीपाडा कर्णधार आपल्याला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बेबीपाडा कर्णधार. पुन्हा एकदा गोलंदाज अभय. ओहो, स्विंग अँड मिस, षटक संपते दुसरं. धाव फलकावरती धावा आहेत 1-1-11. गडी बाद झाल्यात 2. डीजे बेबीपाडा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. SB स्पोर्ट कामन बेबीपाडा चे कर्णधार यांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. पुन्हा एकदा गोलंदाज. ओ, यावेळी शरीरावरती चेंडू आदळतोय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. षटक क्रमांक 3चा हाताळण्याकरता जितू आलाय. इथून दहिसर संघाला हवाई सफर करणं गरजेचं आहे, कारण की 2.1 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथून 40 ते 45 धाव संख्येपर्यंत मजल मारणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा यावेळी बॅटची चेंडू चाललाय सीमारे शापार, येतोय खणखणीत. 22चा चौकार आलाय मला वाटतं. पंचाचा इशारा येतोय. यावेळी स्लोअर चेंडू, पंच वलतायत, इशारा करतायत वाईट, कारण की ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. त्या कारणाचं पंचांनी दर्शवले की हा चेंडू आहे वाईट. वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले 16. जितू षटक क्रमांक 3चा गोलंदाज. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाल्यात. धावा खर्च केल्यात 5. यावेळी मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही होत. आई गावदेवी चेंबीपाडा कर्णधार, आपण सुद्धा यायचं आहे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, गती मिश्रण केलं जात आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जितूच्या माध्यमातून. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. राईट आर्म द विकेट नाही. यावेळी पायावरती चेंडू आदलतो. चेंडू चाललाय फाईंग लेगच्या दिशेने, फील्ड केली जाईल तोपर्यंत एक धाव ई लेग बाईच्या स्वरूपाने आले आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वरती. आई गावदेवी चेंबीपाडा चे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळी चांगला फटका, ओ चांगलं शतरक्षण, परंतु गोलंदाजाने केली चुकी, अन्यथा फलंदाजाला परतावं लागलं असतं. षटक संपते तिसरं. 6च्या सरासरीने धाव फलकावरती लागल्यात 18. 2 गडी बाद. ऐकूया एक सुमधुर गीत.
येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल. राकेश ठाकरे मालजीपाडा सरपंच साहेबांना विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. राकेश ठाकरे साहेब मालजीपाडा सरपंच साहेबांना विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. शेवटचं षटक टाकण्याकरता जय हा गोलंदाज येतोय. शेवटचं षटक हानामानीचं षटक असं म्हटलं जात आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. रुपेश आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, सिंगल येतंय, फेकी खराब, बॅकअप चांगलं राहिलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव येते, एकेरी धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलाय 19 धावा. इथून 2 ते 3 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे दहिसर संघाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे नित्यसाई गणेशपुरीच्या माध्यमातून. जय राईट मोर द विकेटने. हो, यावेळी उडवलाय चेंडू हवेमध्ये. शतरक्षक येतोय, टिपलाय, झेल संपलाय बॅटरचा खेळ. झेल टिपला गेला लॉंग ऑफच्या दिशेने. न्यू बॅटर किरण. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो, चांगला चेंडू. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. 3.3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती 19 धावा. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. कहा पे निशाणा, कहीं पे नजर कहा. यावेळी दांडी घुल. फलंदाजाने दांडी दाखवली, गोलंदाजाने ती वाकवली. गाडी बाद.
आई जीवदानी दहिसर संघाने 21 धावा बनवल्यात आणि विजयाकरता 22 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलंय नित्यसाई गणेशपुरी संघासमोर. दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. आमचे साथी समोर मित्र सत्यवान सापणे तिथे उपस्थित आहेत. हॅलो चेक. चला, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. बीबीपाडा आणि चिंबीपाडा या दोन्ही संघादरम्यान. तर आदरणीय सुधाकरजी पाटील यांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. ह्याच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आजचा दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसामध्ये थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम इश्यूज येताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच याच्यावर सुद्धा काम केलं जाईल येणाऱ्या कालामध्ये. दरम्यान नाणेफेकीचा कौल होत आहे आदरणीय सुधाकरजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल होताना. छापाचा कॉल आहे. काट आलेला आहे. नक्कीच काय आपलं मान्यवरांना विनंती असेल त्यांना शुभेच्छा देऊन आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. शुभेच्छा द्या त्यांना आणि तुम्ही मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि नक्कीच त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारायला सामन्याला सुरुवात होत आहे. नक्कीच आपण जाऊया दीपक वैती यांच्या माध्यमात. धन्यवाद सत्यवान सपने. नक्कीच 22 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता दोन बॅटर खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. अशोक आणि जितू. पहिले षटक टाकण्याकरता केतन. स्ट्राईक एंडला अशोक, नॉन स्ट्राईक एंडला जितू. गोलंदाज केतन. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 24 चेंडू 22 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता. हो, यावेळी ज्या प्रकारे दहिसर संघाची सुरुवात झाली होती त्याच प्रकारे नित्यसाई गणेशपुरीची सुरुवात झाली. पंताचा सिग्नल आला. षटकार. षटकार सुरुवात. धावफलकावरती धावा 6. चेंडूवरती षटकार. जर केतन याने विकेट काढला तर 100 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. एका धावेमध्ये समाधान मानावं लागते दोन्ही बॅटरला. एकेरी धावेची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. 22 धावसंख्येचा पाठलाग करतोय नित्यसाई गणेशपुरी हा संघ. केतन ज्याने विकेट काढला तर 100 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. यावेळी चांगला फटका. पॉइंट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण केले जात आहे. फक्त एकच धाव. एक या धावसंख्या जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. इथून पाहिलं तर जिंकण्याकरता 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 3 मध्ये झाल्यात 8. यावेळी चांगला फटका. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. नित्यसाई गणेशपुरी संघाला माहीत आहे दोन्ही बॅटर अशोक आणि जितू की धावसंख्या छोटी आहे. इथून सिंगल डबलने धावा होऊ शकतात. स्विच हिट. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. 4. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळी उडवलाय
चेंडू चाललाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये, जिथे आमचे सुधाकर पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांच्या स्वागत करता षटकार. सुरुवात 19व्या धावफलकावरती लागलाय. इथून जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 3 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता योगेश येतोय. अशोक आणि जितू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नित्यसाई गणेशपुरी या संघाच्या माध्यमातून दैसर संघाकडून योगेश येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. यावेळी स्विच इट. चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि विजयी चौकार येतोय. अशोकच्या बॅट मधून विजय धावा आल्यात. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल त्यावेळी आमचे मित्र आदेश पाटील सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल.